तर नमस्कार मित्रांनो, हे बघा वातावरण कसं झालंय पावसाचं. कसं आहे वातावरण, तुमच्या साईडकडं कसा पाऊस चालू आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हे बघा बनी, त्याला आत्ताच पाणी पिऊ घातलंय ते तिथं त्याचं काटे पाणी. आणि बघा तुम्हाला मागं दाखवतो मी वातावरण कसं झालंय पावसाचं. तर हे बघा आत्ताच दादानी बाजरी पेरली तिथं. हे तिथं जनावर ते बांधलेत सगळे. तर बघा वातावरण, पावसाचं वातावरण आहे पूर्ण. कसे काळे ढग आहे. त्याचा इंटरव्ह्यू होता म्हणून गेलो होतो मी मुंबईला. तर आज सकाळी आलो आहे आम्ही मुंबईवरून, 6 वाजता पोचलो आम्ही इथं. तर तो ब्लॉग तुम्ही नक्की बघा. आणि हे बघा अक्का ते इथं बांधकाम करून राहिली वाटतं छोटं, म्हणजे एवढं छोटंसं के शो नीट येत नव्हतं, ते चांगलं दिसत नव्हतं. तर इथं एक भिंत तयार केली छोटी. तर इथं मुरुम टाकायचं आहे. मुरुम टाकल्यावर ते चांगलं दिसन व्यवस्थित. मुरुम टाकायचं आहे तिथं, एकदम प्लेन जागा करायची. आणि हे बघा योग बन्या, तर मित्रांनो सिमेंटाची गोणी लागती वाटतं. तर मॅडमच्या घरी हवं ते एक उरलेली. तर दादांना ललताई गेलेत आणायला. आणि हे बघा तिकडं नेवाशाकडं किती पावसाचं वातावरण झालंय. तर मित्रांनो आता आपण बाव्याला नारीला आणायला जाऊ. त्यांची शाळा सुटते 4:30ला आणि आता 5 वाजलेत. तर हे बघा मित्रांनो यांची शाळा. आणि इथलं बघा वातावरण कसं हिरवंगार आहे. तर हे बघा ही बाव्याची त्यांची शाळा आहे. तर हे बघा आराध्य देडे. अरे अय बाब्या कुठे? तर मित्रांनो लय पाऊस राहिलाय, फोन वाला राहिला भावाला. अय बाब्या कुठे बाब्या? तर हे बघा मित्रांनो कसा पाऊस चालू आहे. मग तिकडं गाडी लावली मी पावसाची. अरे चल ना बाब्याला घे ना. बसले का? पिशी नको इथं टू रे, मला चालत नाही यायची. हा या पाय ऊन पडलं पाऊस चालू आहे. हे तो दप्तर वडील ना ते. तर हे बघा काम झालंय पूर्ण. अरे पण बाबा नका चालवायचे झाला असता. मी जर म्हणला असतं कवरची तर हे बघा मित्रांनो ते पाऊस आता तिकडे गेलाय पूर्ण. फोन तेन वल्ला झाला, थोडा चालता पण अख्खा वल्ला करून गेला. हे बघा पॅन्ट जे सगळी वल्ली अजून. हे बघा हे कुत्र्या संग खेळू राहिले. ए तर हे बघा त्याच्या पुढं बुटण्यात आहे. आणि तेव्हा त्यांनी वळल्याचं नंतर मग रडत होत होतं. अय कायला बळच त्याच्या पुढं चप्पल नेत रे. खेळायला दिले का?
अरे वा ते चांगला बुटाला छिद्र करीन ताव कळून तुला सोडू नका हे. तर हे बघा हे मॅडमचा फोन हरवलाय. दादा आणि ते सिमेंटाची गोणी आणायला जात होते तेव्हा आणि बरोबर तो रस्त्यावर पालटा होता वाटतं. तर हरवलाय ते फोन. तर हे बघा ही पहिली आली शाळेतून ते बघा तिथं पण वाट्टा केलाय आणि मॅडमचा फोन हरवलाय. काय करायचं घेऊन धुणं झालं का वरती करून ठेवायचा आणि मग ते धात्यात ते खरकट खुरकट त्याच्या खाली ते एवढं मोठं काही जाड नाही ते दगड मस्त आहे उचलून ठेवता येतो. अरे तिला तिला म्हणा दादानी फोन केला आता फोन नाही लागला जाऊ ना. तिने मग दादाला फोन कायला केलता आणि तिने कोणाच सिमरनच्या फोनवरून फोन केला तिने. सिमरन बाई पण फोन हरवत येत राहू काय लका. अय अरे करू लागणार त्यांना पाहिजे काय एवढं ध्यानाने तुला ध्यानाने पाहिजे. हा तुला काय घेणं नाही. कोण रे काय ओळखी जाय कोणी कोणी पाहिजे. अरे आम्ही काय जाऊ ना आमच्याकडून थोडे हरवला म्हणा ऐक नाही. बरोबर बरोबर बोलत राहावी पाहिली ही पाहिली मेन शिर बोलत हरवला कोणाकडून कोण कोण पाहिलं तू काय म्हणते. तर मॅडमचा परत फोन आलेला दिसतोय दादाला. अहो मी करून पाहिला होता स्विच ऑफ सांगितलेत आता मी करून पाहिला होता. स्विच ऑफ सांगायचे धामे म्हणतो मी करून पाहिला होता. म्हणजे फोन कोण कुठं हे झालं म्हणा पाच पाच ये म्हणा. हा पाहत पण फोन हरवला कोणाकडून आणि पाठी ती कोणाला कुडलचं कुठं स्विच ऑफ सांगू राहिलेत स्विच ऑफ. फोन केल्यावर आपण टुकार टाकाराच्या हातात गेला तर मग ते काय देईन. असं का अहो मी नंबरवर फोन केला होता स्विच ऑफ सांगितले 70-83 वरच केला होता स्विच ऑफ सांगितले. हॅलो काय 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 फोन इथं कायचा तूच न्यायला होता ना संग. लोकेशन पाय बरं मी फोन केला होता 70-83चा नाही ना. अरे इथं नाही ना तो फोन आता बळच काय ती म्हणती सांग ना बळच केवढं सांगू. आता तू आमच्याकडे दिला होता म्हणा. हा तू आमच्याकडे थोडे दिलं माझ्याकडे कधी दिलता तू फोन.
मी व्हिडिओचे नाव टायटल टाकायला दिलं का आणि मग ते झाल्यावर मग डबल तुझ्याकडे दिलं नव्हता का? अय डबल दिलं तर तुझ्याकडं टायटल ते व्हिडिओ 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 मग? काय पाहत बसली होती? व्हिडिओ पाहत बसली होती ना तू. हा इथं नाही भाऊ आता खरंच काय बळच का म्हणू का? आता जर इथं नसला तर बळच हा काय म्हणायचं त्याला काही अर्थ नाही नव्हतं. तू पाहत ना मग तिथं पडेल बिडेल असलं तर. तू लय घाईत निघती बाबा. नाही बळच काय इथं फोन अरे नाही. दादा त्या अंगावर आता एवढे चांगले कपडे घातले तू त्याला हे हा? करून राहिला पाहिजे. अगं तू इकडे नाही तर इकडे येऊन पाहिजे डोळ्यानी काय. हा पण मग इकडं पाय ना मग फोन आहे का नाही. तरी पाहतो बा मी आता सांगितलं तुला फोन जर असला तर. हे कोणाच नंबर आहे? हा का? इथं काय भाऊ आता पाहिलंय पहिली आली होती तिने पाहिलं. चव्हाण कोण? अगं दादा जाऊन आले तिथून जाऊ दे. दादा जाऊन आले तिथून. मग आता दुसरा घे नाही तर. इकडं नाही भाऊ फोन मग. अरे आता बरंच हा म्हणू मी खरं सांगणार आहे ना खरं. हा मग तुला मग इकडे येऊन पाहिजे तू असला तर. पाहिला होता ना आम्ही दादाने सांगितलं पाहिले होते सगळ्यांनी. अगं तू इकडे मग इथं येऊन पाहिजे आता. आता बळच कुठं पाहू आता नाही तर काय बळच. हा जय म्हणा तूच पाय. मम्मी धर बरं तू. ती म्हणते पायच बाई तिथं. हॅलो येडी का रे तू? आता तुला सगळे खोटं बोलतील का? हा? आता माझ्या समोर तू फोन घेऊन गेली. मला फक्त व्हिडिओच टायटल टाकायला दिलं तर. अगं तुझ्याकडे जरी नाही पण मग तुला ती खिशात ठेवायची सवय पुढं पडणार का काय? तुझ्या लक्षात नाही का? तर मित्रांनो ललुताईचा फोन आहे ना जे सिमेंटाची गोणी जेव्हा आणायला गेलते ना सिमेंटाची गोणी दादा ललुताई गेलते सिमेंटाची गोणी आणायला तेव्हा रस्त्यातच ते फोन पाळला वाटतं आणि दादाला येताना सापडला आणि ते फोन मम्मी ठेवून दिलेला आहे. म्हणलं आता ती मॅडमला सांगायचंच नाही तिची मजाच करू म्हणे. आता फोन हरवला आहे कसं काय हरवाय. आता खिशात जर पडतोय चालू गाडीमधून तरी कळाना माणसाला त्याच्यात काय अर्थ नाही. मग आता त्यांना सांगितलं आहे सापडा नाही तर फोन आणि ते ललताईला हो आता आल्यावर तुम्हाला दाखीन. तर फोन दादाला सापडला जेव बरं झालं दादाला सापडला दुसऱ्या कोणाला नाही सापडला. रोडवर पडेल आता म्हणजे. कुठे अय पाहिले हे माय मम्मीच फोन आहे बा. तर हे बघा यो बाव्या पा टिळा विळा लावून आलाय चांगला गंध. ओय चप्पल फेकी तर कुत्र्याला पळायला लागत. सापडला फोन. तर आल्यावर नक्की दाखवेन तुम्हाला आल्यावर ललताई. हे बघा मित्रांनो ललुताई आली वाटतं. कुठं आहे ग? तर ते बघा मॅडम आली रस्ता क्रॉस करून आणि हे बघा आणि फोन दादाला सापडला. माझं रडत आली. तर हे बघा
हे व्यवस्थित झालंय. आई मम्मी मा पाय छापू का तिथं? नको पाय नका छापू ते हे पहा मी असं फोन रेषा आलेला मारल्या. ना आता घे नवीन. तर अय हो इकडं नाही तो फोन. चल फोन घेऊन. मा इकडं जर फोन असता, इकडं जर असता तर कसं काय सापडला? या सरकोट मध्ये फोन ठेवला पडणार नाही का मग? हे काय जर पडलं इथंच असेल ताई. सापडेल मग. कसं काय पडणार मग? इथंच असेल. शोध मग. हा याला मी सांगू राहिलो नाही तर ती खरोखर आली भाऊ इकडं सापडाय. तिला फोन नाही म्हणून. हा आता रडून काय फायदा, फोन हरवला इथं. अरे नाही माझ्याकडं काय फोन. आणि तू हसायला लागले तर मला हसू राहिलंय. असं होतं इथे. आई मला चालला. या पहा, तिचा फोन हरवलाय ना असं तिने. अय ते कुत्र्याला बांधेव ग, याच्याकडे फोन त्या आहे. बनीला बांधेव ना. माझ्याकडे कायच फोन. अगं पण मी इथंच ठेवला होता. सरकोट आहे, वर लगेच कळत आहे. चल. आता बळच कस काय फोन येते. अगं तर दगड हे ठेवायचा. अय अगं मी टायटल लिहायला दिल तर माझ्याकडं. अगं ते अगं मी इथं बसलो होतो बरं का, फोन पाहत यो मावाला. आणि अगं तो आम्हाला व्हिडिओचा टायटल लिहायला दिलता, मग मी टायटल लिहून परत तुझ्याकडे दिला नव्हता. इथं काय पडलं तर ते बघा नवरदेव इथं मोटरसायकलीवर हिंड राहिलाय. असं फक्त गावात बाया चहा घे रे. हे पाहिली तर हे बघा हे सगळं व्यवस्थित केलंय इथून एकदम. आता याच्यात मुरुम टाकायचं. सांग ना काय त्याला कुठे लिहिलं का? बळच कुठं आहे की नाही पाहिजे. या बाई मी कोणतीतरी अशी पिशवी काढली. अय दे ग मला चहा. मम्मी छवते दिला आपल्याला तिथं टाकलेलं आहे. फोन घ्यायचो बाई. नको बाई. चल. हा. नको ना बाई, काय सापडलं? काय आता ऐका ग. काय ग नाही खर्चले असा वाजिनणार रे. अगं, तो हा फोन तिथं पडला होता. जाऊ ना त्या तिथं. चालेल द्या. हा? आता द्या. हा. हा. आणि कसं काय पडलं पण दादा? आता मला माहिती आहे का तू मागं बसला का मी मागं बसलो. आपल्याला चहा तिथं टाकलेलं आहे. अजून टाकलं. बाई, माझा तर जीवच गेला. त्यांना सापडला असता त्यांनी दिला नसता. आणि उतरली आणि कुठं होता फोन? फोन संकट मध्येच होता. मग कसं काय पडला तिला खाली? ते आता काय म्हणते धगाकडे होता. आणि आता म्हणते संकट किंवा धगाकडे या दोन्ही पैकी कुठंतरी असं. बाकी पंचायती नको करू आता, पण तिथं पडला म्हणजे काय तो ध्यान होतं का? ध्यान होतं मग कुठं ध्यान होतं कसं काय पडला देव. मला माहिती आहे का? खाली पडला फोन तो. तिथं उतरलेला नाही का तुला मी? हा, ते तिथं खाली आहे तिथं. हा? मग कुठं काढा तो. गाडी उभा करून तिला उतरली आणि पुढे घेत हातातून पडत आहे ना. पुढे घेतल्याबरोबर म्हणलं पैस. हा, असं सहज बोलून पडला. आदळली असन गाडी खड्ड्या बिड्ड्यात मग पळता ते. मुरणी हरवली वाटतं, पायलीची वाटतं. पण मी बी नाही पुढे ढळून द्या ना मी का? हे पण नाही आले का? जाय जाता जाता येतो का रे. मी तेच फोन तुम्हालाच फोन करायला पाहत होते. म्हणलं वल्ले झाले का काय इकडे काय आरो. अय अरे इधर. मग पाहते अरे त्याच्यात नाही ना मोठ्या ह्याच्यात. म्हातारा गेलोय पाऊस आलाय आणि ते सिग्नलचा फोन आला होता ना, पाहत आला आणि माझ्या हातात दिला. म्हणजे पाय बाई, हिचा फोन पुढं पडला. काय गं? आणि मी काय ते जवळ जिथं ते दोन माणसं होते. असे काळे पेंढरे. मला वाटतं ते अशी उभं होती. वर चालला काय तुझ्यातून. सणकोट शिवाय कुठं ध्यान राहत नाही माझा. काय चहा घे तुला दूध ओतून जाय. ती घेईन दूध तिला. पण त्यांना शेजारच्यांना सापडला असतं त्यांनी दिला असतं. हे 500 रुपये. काय घे? हे कोणते पैसे नाही. फोन कर. लगेच तात्काळ घ्यायचा असतं. लगेच जर दुसऱ्याने घेतला असतं. हा ना, लय जाऊ पण. एवढं जे हे नको आहे ना.
जर घेतला असता काय उपयोग झाला असता 20,000 रुपये टोला होता का नाही? तुम्हाला मी घ्यायला जेव्हा लागला करतात असता. तिथं देते ते ना. ए, तरी ऐका माझ्या जीवनात ऐका आता सारी माहिती मी एका शब्दात सांग माझ्या जीवनात एक वेळेस तरी नक्की ऐका ना होणार. मी लहानपणापासून मला जसं कळायला लागलं ना दुसरी तिसऱ्या शाळेत तर माझ्याकडून आयुष्यात कोणाची मी नुकसान केली आणि माझी आपली बी पण नाही नाही झाली. झाली. हा कोणा नाही जावई. नाही, माझी नाही, मंडळी तिथं विकायची आलं, ना, मी प्रवासी तिथं. जमलं तर व्यवस्थितच बोलत काय? होते. एवढं लक्षपूर्वक हा आम्हाला कधी हातच करणार ते भेटलं. आणि कधी चहा मागणार का नाही आणि दे पाहिजे ना देव द्यायला पैसे. अरे आम्ही कुठे देतो पण दिलं तू दाखव. साक्षीने 10,000 तुझ्या वाचायला 15,000. साक्षीने 1,000 रुपये दिला आता. हा. मोबाईल तर आराम केला असेल ते. पाचशे, मग? पाचशे. नाही नाही 1,000 हे 1,000 हे दिलं पाहिजे मला आधी दर्शक 100 रुपये पाचशे. जर जादा खुश असले तर मला आधी 100 रुपये ऐका ना हा, इथून माझा आहे. एवढं लक्षपूर्वक पण हे नाही का भोंगल्या कामाची दादा पटकन आणि मग बरं झालं. नाही तर फोन तुझा कोणा गेला असता. अशामध्ये झाली समोर निवाणी. पण मी बी मोरणीचा असंच वाटळ झालं. कोणाची होती पाहिली मोरणी ती तू घेऊन मग काय मम्मीकडून पैसे तिथं ठेवा आली. का काय मम्मीनेच केली होती तुला काय नाक बुजायचंय, नवीन टोचायचंय. आणि कस काय बुजायचं ते बुजून जाते. सिमेंट लावून का माझ्या लक्षात आलं. तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग. आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा कसं काय वाटलं तुम्हाला. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉग.